नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आलेला आहे बाहेर आभाळ. तर आज फोनमध्येही वेदर म्हणजे झाकळलेलं दाखवतंय आणि पाऊसही होणार आहे. तर 3-4 नंतर होणार आहे पाऊस आणि आता 11 वाजलेत. माझी अंघोळ वगैरे झाली आहे आणि सकाळची बेसिक कामं म्हणजे सकाळच्या मेन कामामध्ये असते माझी साफसफाई. तर साफसफाई झाली, परंतु मला डस्टिंग करायचं आहे आणि बाल्कनी क्लीन करायची. खूप जास्त खराब झाली आहे बाल्कनी. तर मी घासून काढायचा प्लॅन करते आज स्वच्छ, आज किंवा उद्या. कारण मी बोलते पण कधी कधी मला वेळ नाही भेटत राघव उठल्यावर. तर राघव अजून झोपलं. आता मी भांडे वगैरे घासून घेते कारण सकाळपासूनचे भांडे तसेच पडलेत. नॉर्मली मी लगेच घासून टाकते, परंतु मला आज काही वेळ भेटला नाही कारण मी साफसफाईला लागले आणि मला व्हिडिओ एडिट करायचा होता. सो त्यामुळे आणि आता इथे कपडे वगैरे टाकून दिलेत मी. मला फोल्ड करायचे ते कपडे कारण आतमध्ये नेले ना तसेच एका क्रीममध्ये वगैरे पडतात. त्यामुळे म्हटलं इथूनच जाताना फोल्ड करून जातील आतमध्ये. तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये चण्याच्या डाळीची आमटी करणार. चण्याच्या डाळ म्हणजे वाफ वड्या म्हणतात, त्याची आमटी करणार. तर मी इथे चण्याची डाळ भिजायला घातली सकाळीच आणि माझ्याकडे थोडासा ब्राऊन राईस होता. तर ब्राऊन राईस भिजायला घातला आणि त्याचा आज मी काहीतरी दुपारी बनवेल मसाले व्हेजिटेबल राईस वगैरे. आणि सोबतच मटकी ही भिजली आहे. तर ही गावरान मटकी आहे आणि मटकीलाही आता मोड यायला टाकणार आहे मी. तर किचन क्लीन करायचं राहिलं तर मी किचन क्लीन करून घेते आणि व्हेजिटेबल राईस आणि रात्रीची राहिलेली कालची पावभाजी भरपूर आहे अजून. तर गाऊ थोडी खाईल, मी थोडी खाईल कारण तिला प्रचंड आवडते. सो मी तिला नाही म्हणू शकत. आज पावही आहेत थोडेसे तिच्यापुरते. तर मी फक्त व्हेजिटेबल राईस बनवेल आणि आमटी लवकरच बनवेल कारण संध्याकाळच्या जेवणात बनवायचे. राघव उठला तर मला काही करू देत नाही. तर मग मी म्हटलं मसाला वगैरे काढून दुपारीच बनवून ठेवेल. संध्याकाळी खूप घाई होते, गाऊला खाली खेळायला जायचं असतं आणि आपण म्हणायचं नाही नको नको नको. मग त्या मला असं वाटतं की तिलाही वेळ थोडासा प्रॉपर वेळ दिला पाहिजे. आणि संध्याकाळी जर तो झोपला तर तिचा अभ्यासही घ्यायचा असतो मला. त्यामुळे मग मी आता ही बेसिक कामं सकाळीच आवरून घेते. आणि एवढ्यात मी सकाळी झोपत नाही कारण कामच एवढी आहेत की झोपच लागत नाही. कधी आधी झोपत होते मी कारण राघव मला कामही करून देत होता. परंतु आता नुसते पाय पकडतो येऊन, काम करायला लागलं की म्हणून तो उचलून घे. सो त्यामुळे मग मी आता पटकन कामं आवरून घेते. सो जेणेकरून मी त्याच्याजवळच खेळत बसेन, कपडे फोल्ड वगैरे करेल आणि आईला आणि मम्मीला फोन वगैरे बोलता येईल. थोडासा माझाही टाइमपास होईल, थोडंसं मलाही रिलॅक्स फील होईल. तर चला घेते मी आवरून. हॅलो. आणि अशा प्रकारे बाल्कनी क्लीन केली आहे मी, आत्ता जस्ट केली आहे. आणि ही स्लाईड आहे तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं ही स्लाईड वॉश करेल. तर आज वॉश केली आहे आणि झाडं अशा प्रकारे आहेत आज आता आपल्या बाल्कनीमध्ये. तर ही कोरफड आहे आणि अशा प्रकारे गुलाबाचं झाड एकदम सुकून गेलं आहे, काय माहिती नाही कशाने. परंतु इथे फुटलं आहे देखील, इथेही नवीन फुटलं आहे आणि इथेही नवीन फुटलं आहे. आणि इथे आहे आपला कढीपत्ता, 2 झाडं आहेत कढीपत्त्याची. आणि आळूचंही आता म्हणजे 2-3च कांदे राहिलेत, कशाने काय माहिती नाही. वातावरण खूप खराब आहे बाहेर, मे बी त्यामुळे सगळी झाडं जात आहेत. तर अशा प्रकारे बाल्कनी मी क्लीन केली आज. आणि इथे मी विचार करते दोरी बांधेल, हँडवॉश केलेले जे क्लोथ आहेत तर ते म्हणजे सुकवण्यासाठी. आणि आज येणार आहे पाऊस.
हॅलो. आणि आत्ताशी 11:15 वाजले. राघव अजूनही उठला नाही आहे आणि माझी बाल्कनी वगैरे क्लीन करून झाली. म्हटलं वेळ भेटला तरच करेल, परंतु वेळ भेटला तर आता मला डस्टिंग वगैरे करायचं. तर डस्टिंग मी 4-5 वाजता करेन. पुन्हा झोपेल तो तेव्हा. कदाचित तो आज झोपणार आहे नाही, पुन्हा लवकर संध्याकाळीच झोपेल. तर भाजीची तयारी करून घेते मी, कारण तो उठल्यावर मला काही करू देणार नाही. ॲटलिस्ट कटिंग करून ठेवते, मग रोस्ट वगैरे करेल. तर चला आता लागू भाजीला. आणि अशा प्रकारे राईस झालेला आहे. तर गरमच आहे. तर मी आता जेवण करते. 1 वाजले दुपारचे. वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस खूप महत्त्वाचा आहे. सो व्हाईट राईसपेक्षा ब्राऊन राईस खाल्ला पाहिजे. सो त्याच्यामध्ये मी खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून खाणार होते. आणि ओट्समध्येही तुम्ही अशाच प्रकारे सेम फोडणी देऊन करू शकता. फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. आणि इथे होती चण्याची डाळ. तर मला वाफवड्याची आमटी बनवायची होती. सो मी चण्याची डाळ आधीच भिजायला घातली होती आणि त्यानंतर मग मी ती मिक्सरला बारीक वाटून घेणार होते. त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या, जिरी आणि मीठ, ओवा अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे मिक्सरमध्येच. आणि यानंतर राघव उठल्यावरती मी राघवला घेऊन खाली गेले होते कारण मला आणायचं होतं मसाला वाटण्यासाठी नारळ नव्हता माझ्याकडे. खोबरं एकदमच थोडं होतं, पुरलं नसतं भाजीला. सो मग पाहू शकता तुम्ही, आम्ही खाली गेलो होतो तर खाली पाऊस येत होता आणि हळूहळू थोडासा जास्त झाला. आणि तुम्हाला सांगितलंच होतं मी, पाऊस सांगितला होता 3-4 नंतर. तर पावसाला सुरुवात झाली होती आणि खूप छान वाटतं इकडे पाऊस यायला लागला की. गेल्या वर्षीनंतर पुन्हा म्हणजे चांगला पाऊस झालाच नाही परत इकडे. इथे राघव बसलाय पावसामध्ये. आम्ही आलोय काऊला आणायला. काय दीदीला आणायला आलोय. आणि बाहेर भरपूर पाऊस येतोय आता चांगलाच. म्हणजे ह्या टायमिंगला सुरू होणार होता 3 नंतर, पण आता लवकरच चालू झालाय.
अजून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दाखवतोय, मग माहिती नाही आता किती पाऊस पडेल म्हणून. आणि पहिला म्हणजे 1-2 वेळा पडून गेलाय थोडा थोडा, आणि आजही काही एवढा पाऊस नाही पडत आहे, थोडाच आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे, परंतु आहे वातावरण थंड होईल आता. एक आठवडाभर पूर्ण थंडी वाजेल, खूप जास्त थंडी वाजेल आठवडाभर. आणि इकडे पाऊस पडत नाही म्हणून इकडचे लोक पावसातून चालत आहेत. तुम्ही पाहू शकता बरेचसे लोक पावसातून चालतात, पाऊस एन्जॉय करतात. एवढा जास्त पाऊस नाही आहे की त्यामुळे पावसामधून चालू शकतो आपण. तर इथे काळा मसाला काढण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढंच घेतलं आहे. एकच भाजी बनवायची आहे मला. थोडे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 2 कांदे चिरून घेतलेत. तर हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि नेहमी परतताना खोबरं आधी परतायचं आहे आणि त्यानंतर मग कांदा घालायचा आहे, कारण खोबऱ्याचं तेल असतं राहिलेलं, त्यात कांदा छान परतला जातो. अदरवाईज तुम्ही खोबरं नंतर परतलं की मग त्याचं तेल आहे तर ते तसंच तव्याला राहतं, त्याचा यूज होत नाही. आणि छान लाल करून घ्यायचं आहे, जास्तही जाळायचं नाही आहे, हलवत राहायचं आहे. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हा मसाला करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये. जेव्हा तुम्हाला पातळ भाज्या बनवायच्यात तेव्हा तुम्ही तो यूज करू शकता. आणि मी ॲक्च्युली नेहमीच जास्त प्रमाणात करून ठेवत असते, परंतु मला म्हणजे वेळ असेल तरच करते, नसेल वेळ तर मग मी डायरेक्ट भाजीपुरताच काढत असते. सध्या माझ्याकडे खोबरंही जास्त प्रमाणात नाही आहे, त्यामुळे मग मी एक नारळ आणून त्याचाच मसाला बनवायचा प्रयत्न करत असते. आणि इथे आपलं खोबरं छान लाल झालं आहे, तर इथे खोबरं मी बाजूला काढून घेते. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालून घेईन. कांद्यामध्येच तुम्ही लसणाच्या पाकळ्या, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलंही बारीक चिरून टाकू शकता. आणि तुमच्याकडे कोथिंबीरचे जे दांडे आहेत ते तुम्ही फेकून देत असाल तर तुम्ही या काळ्या मसाल्यामध्ये ते छान वॉश करून घालू शकता. आणि अशा प्रकारे आपला काळा मसाला आहे रेडी. तर याच्यामध्ये खोबरं आहे तर ते आधी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, अदरवाईज मिक्सरला खोबरं बारीक होत नाही जर त्याच्यामध्ये कांदा असेल तर. त्यानंतर मी क्लिनिंग करून घेतलं आणि मला वालपापडी दुसऱ्या दिवशीसाठी म्हणजे निवडून ठेवायची होती, सो मी ती छान निवडून घेतली. आणि राघव झोपला होता त्यामुळे मी मसाला काही वाटला नाही लगेच. त्यानंतर सिंपल फोडणी दिली भाजीला मी पापवड्याच्या. आणि खाली आले होते राघवला आणि गावला खेळायला घेऊन. आणि ॲक्च्युली फोडणी म्हणजे शूट करायचं मी विसरून गेले. तर अशा प्रकारे आहे आपली पापवड्याची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. बाय.